आढळतो की त्याला त्याला वॅक्सिन असलं ना तर चालतं चालेल. तसं फार्मसीसाठी आपण खूप सारे प्रयत्न करू. जसे राघव सर त्या भागात बघत होते, ढेकळे सर आहे इकडं, लय सहकारी आहे की ते स्वतःहून सगळं पाहिजे होतं. मग आम्ही शिक्षक म्हणल्यानंतर आम्ही मिक्सअप व्हायचो, थोडं फार्मसी, थोडं ज्युनियर कॉलेज, कन्स्ट्रक्शन, इन्फ्रा सगळंच मिक्स व्हायचं. मग सरांना सांगितलं सर आपल्याला पाहिजे काय येत नाही तुम्ही. मग असं सर्च करत आपल्या संस्थेला शेवटी एका चांगलं व्यक्ती मिळाले, असे डॉक्टर देसाई सर. त्यानंतर त्यांचे सगळे शिक्षक वृंद, माझे पत्रकार बंधू आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचा इंडस्ट्रियल प्रोग्राम आहे. आणि इंडस्ट्रियल प्रोग्राम म्हणजे काय हे आपल्या प्राचार्यांनी समजून सांगितले आहे. तुम्हाला वेलकम केवढं भारी वाटत असेल. इंडस्ट्रियल ही जबाबदारी आहे. तुम्ही या संस्थेमध्ये येता कशासाठी, तुम्ही काय करणार आहे आणि काय घेऊन जाणार आहे, संस्थेचे ध्येय काय आहे, उद्दिष्ट काय आहे. आपण जसं प्रभू पावलेंनी सांगितलं की काही मुलं आपल्या घरी बसून काय करत होती म्हणून बरं जावे फार्मसीला. काही मुलं जे आहेत ते जवळ पाणी मिळालं आले, काही मुलांना कुठेच ऍडमिशन मिळाला म्हणून शेवटी नाही आले. पण लक्षात ठेवा, चेतना फाउंडेशन त्यासाठी काढले तुम्हाला सांगतो. चेतना फाउंडेशन हे मोठ्यांना मोठं करण्यासाठी काढलेलं नाही. फाउंडेशनचा बेस जरी तयार केलाय ना, तीच लोक मोठी देते की नाही. उदय काका असतील, मी असं, प्रोफेसर असेल आणि वर साहेब असतात, हिस्ट्री जर पाहिली तर त्यांच्याकडे काहीच नव्हतं. तसं तुमच्याकडे काहीच नसताना तुम्ही जर इथे एंट्री केली ना, 100% तुम्हाला गॅरंटी देतो तुम्ही घेऊन जाणार, काही ना काही घेऊन जाणार, म्हणजे घेऊन जाणार. शिक्षण हे नोकरीसाठी ठेवायचं काय नाही, किंवा फार्मसी म्हणजे मेडिकल टाईप असं काय नाही. ठीक आहे, आपल्याकडे प्रथा आहे फार्मसी करायचा, मेडिकल टाकायचा, काही संबंध राहत नाही. फार्मसी मध्ये सगळं काही. मी तिथं उभा राहिलो, माझं जे क्षेत्र आहे, मी जे सिलेक्शन केलेलं जे क्षेत्र आहे तेच माझं टॉप मोस्ट आहे. ज्यावेळेला आपण स्वतःला न्यूनगंड बंद करतो त्यावेळेला आपल्याला दुसऱ्याचं कंपॅरिझन करायची वेळ येणार नाही. म्हणून फार्मसी जे आहे ते काही करू शकते. सरांनी मगाशी सांगितलं मोबाईल महत्वाचा आहे का औषध महत्वाचं आहे. मग तसं माणूस आहे तिथं रोग आहे, आणि जिथं रोग आहे तिथं भयानक भीती आहे. आणि भयानक भीतीचं तुम्हाला एक उदाहरण देतो. ज्यावेळेला ही संस्था स्थापन केली 2019 ला, त्यावेळेला उद्देश असा होता की जवळच्या मुलांना, जास्त करून मुलींना बाहेरच्या शिक्षणाला पाठवलं जातं. भीती असते, राहणार कशी, खाणार कशी, बाहेरचं वातावरण कसं, रॅली काय का काय का, म्हणून बऱ्याचशा मुलींना जायला शिक्षण बंद केलं जायचं. म्हणून नेहमी वाटायचं की आपल्याला मुलं विचारायचं 12वी झाली पुढे शिक्षणासाठी काय पाठवत नाही, असा प्रॉब्लेम आहे. तर बसल्या बसल्या विचार आलेली माणसं म्हणजे भोसले सर आणि मी, ज्युनियरचे जे आहे ते ज्युनियर कॉलेजचं स्वप्न सोडल्यानंतर पुढे जाऊन काही मुलांना ग्रॅज्युएशन साठी काढावं म्हणून फार्मसीला डोक्यामध्ये प्लॅन केला. त्या ग्रीन ग्रुप माझा असल्यामुळे फार्मसी इंजिनिअरिंगपेक्षा फार्मसी बरं वाटलं. का तर आसपास इथं जवळ फार्मसी कॉलेज नव्हतं, होतं ते फक्त जागेवाडी आणि बिगवनला होतं. मग इंदापूरमध्ये कुठेच फार्मसी कॉलेज नाही. मग पेपर प्लॅन खूप छान असतो पोरांना, ठीक आहे. फार्मसीला ऍडमिशन घेणं लय सोपं आहे आणि फार्मसिस्ट होणं भयानक अवघड आहे. तसं प्लॅन करणं लय भारी वाटलं, पण प्लॅन सत्यात उतरवायला तुम्हाला 2019 ते 2023 हा कालावधी गेला. किती? 2019 ते 2023. आणि 2019-20 ला आलो, पायावर मी झाली, वर आलो की असं सांगितलं की फार्मसी कॉलेज भरपूर जाते, त्याला स्कोप नाही, त्याला स्टे आणला. कांदा दिल्ली सरकारनं स्टे आणला विषय, इथून पुढं फार्मसी कॉलेजला मान्यता दिल्या जाणार नाही. आपण सामान्य माणसं
इकडून तिकडून पैसे गोळा करून हे सोपं नाही बिल्डिंग बांधायचं आणि पुन्हा स्वप्न बनवलं की बाबा इथे विषय संपला, कागदी प्लॅन केलेला कागदावर राहिला, आता काय करायचं. आणि त्यात करोना मिक्स झाला, करोना आणि फार्मसी, ठीक नाही. आणि मग करोनाने माहिती केली बाबा तो फार्मसी शिवाय जाता येत नाही. आता स्वतःला सुद्धा तुम्हाला सॅनिटायझर आहे ना, ते केमिकल आहे, फार्मसीचं नॉलेज आहे, ठीक आहे. ज्यावेळेला त्याला काहीतरी महत्व तुम्ही सांगता ना, दृष्टिकोन सांगत नाही. आणि परत मग ज्या वेळेला कोरोना संपला त्यावेळेला परत दुसरे होता गेला आणि परत नवीन लोकांनी कामाला लागलो आम्ही. त्यावेळेला पहिल्यांदा आम्हाला परत फार्मसीचं पहिलं डिप्लोमा घ्यायची आहे, आम्ही डिग्री घेतली आणि डिग्री घेतल्यामुळं की विद्यार्थ्याला काहीतरी मिळावं, जास्त डिग्रीचा प्लॅन होता म्हणून डिग्री घेतली. डिग्री घेतली एवढी बरे सोपं आहे, पण डिग्री पण लवकर मिळत नाही. दिल्ली पासून दिल्लीपर्यंत बाहेर काही पडे घालावं लागते, त्यावेळेला डिग्री मिळाली. मग डिग्री मिळाली की ऍडमिशन कधी मिळाली डिग्री कॉलेज, तर सेकंड राऊंड लागला. फर्स्ट राऊंडला मिळालं नाही. 33 मुलं ऍडमिशन झाली होते, म्हणजे अलॉट झाली सेकंड राऊंड. आणि त्यांचं ऍडमिशन करायला लागल्यानंतर परत काय करायचं त्यांची तिसऱ्या राऊंडला मुलं निघून गेली आणि कॉम्पिटिशन मध्ये एस.बी. पाटील एक नवीन कॉलेज तयार झालं. मला नेहमी वाटायचं एस.बी. पाटीलनं आधी तर चालू केला असतं ना, तर आम्ही कधीच फार्मसी कॉलेज चालू केलं नसतं. कारण आमचा हेतू हा मुलांची सेवा, मुलांना काहीतरी मिळावं, मुलांची हेळसांड होऊ नये. बाहेर जाऊन आम्हाला ज्ञानाला म्हणून इंदापुरात तयार करायचा पाहिजे, तर आपण सुद्धा कॉम्पिटिशन लागली. आमची ती मुलं गप झाली, सगळी जवळजवळ 16 मुलं आहेत. म्हणजे सारखं प्लॅन विस्कळत जातो. पण आम्ही सर असायचे, बरेचसे फार्मासिस्ट मिक्सअप केले, जोडीदार मिळाले आणि नेहमी म्हणायचं पुढे जाऊन सांगितले नका काळजी करू, सगळीकडे हेच असतं. आणि आमदार खासदारांनी मोठ्या लोकांनी करोडपतींनी कॉलेज काढायला कधी कळत, ज्या वेळेला आर्थिक भयानक कृषी तर टंचाई आली त्यावेळेला कळत. आणि मग सगळ्यांच्या सहकार्याने आणि आज उभा आहे नाही तर फक्त विद्यार्थ्यामुळे आणि कॉलेज उभा आहे ना फक्त विद्यार्थ्यामुळे. म्हणजे जे काय ठेवा आपण स्वतः फेमस आहे म्हणून सांगायची गरज पडायची नको. आपल्याला फेमस करायला पाहिजे, मग आपण काहीतरी केलं पाहिजे. मी फार्मसीला आलेले माहिती आहे सगळ्याला, पण मी फार्मासिस्ट होऊन गेलो या, मला कोणतरी ओळखावं हे तुमच्या कामात नसून येणार. नॉलेज सरांनी पहिले काय सांगितले, असं नॉलेज मिळवणार ना कोणी गेली हो कुठं उडत. मी उभा राहील तिथं फार्मसीचे जॉब होईल, मी जिथं उभा राहील तिथं फार्मसीच्या जॉब होईल. माझा विषय सर एमएससी जो आहे, ज्या विषयाला कोण विचारत नाही आणि परत बीएड केलं चुकून मग शिक्षक झालो. पण एक लक्षात ठेवलं, आपण जिथं उभा आहे तिथं आपल्याला चांगलं शिक्षक म्हणून ओळखलं पाहिजे. म्हणून मला ऍज अ संस्थापक म्हणून कधी चांगलं वाटणार नाही. माझ्या पोराने मला चांगले शिक्षक म्हणले ना, माझ्या अंगात अजून भरपूर एनर्जी. मी तुम्हाला माहिती आहे, माझी बरीचशी जुनी पोर आहे, अंगात ताप असला आजारी असला तरी माणसं पोरापुढे उभा राहिलेला आहे. कामात झोपून द्या, करिअर मध्ये झोपून द्या, तुम्ही स्वतः तुम्हाला टॉप बनवता, दुसरं कोण टॉप बरोबर नाही. घेऊन गंडा बाळगायचा नाही. एमएससी दूध ठेवताना मी काय म्हणलं, काहीच किंमत नाही, पण दूध आल्यानंतर एका परत बायोलॉजीवाला मास्टर मिळालेला नाही. तसं तुम्ही फार्मसी करताना आता दुनिया बघू नका, जे मिळतंय ना हवे हवे घ्यायला शिका. आणि ज्यावेळेला डिग्री मिळेल त्यावेळेला फार्मसीला वेगळीच असं काय तरी फार्मसी कुठं काय. अरे मी तर म्हणतो का नाही, तुम्ही मेडिकलचं बघायचं ठेवू नका, मॅन्युफॅक्चरला उसा, मी औषध बनवीन म्हणा, डॉक्टर होईल, फॉरेन, सगळं खूप विचित्र असावं. का मायक्रोबायोलॉजी घ्यायला मी जाईल तर ते वापरू शकतो, ठीक आहे. सगळं आहे, आयुर्वेद आहे, ॲलोपॅथी आहे, सगळं आहे, मिक्सअप आहे. बीएचएमएस बीएमएस म्हणजे कोण नाही यार, कशाला असं होतं एमबीबीएस होतं. आणि आज सगळ्यात जर असं तर आयुर्वेदिक होते, कोणाचा दिवस कधी येते चांगलं सांगता येत नाही. म्हणून पोरांनो कष्ट करा आणि इनपुट द्या. म्हणजे काय की तुम्हाला 12वी जशी वाटते तशी फार्मसी नाही. सरांनी सांगितले की अभ्यास करावा लागेल, अभ्यास करा.
वरवरचं पास होऊ नका, कोण तुम्हाला कुत्र सुद्धा विचारणार नाही. मन लावून अभ्यास करा. 100% आपल्याला येतं ह्याच्यावर थांबावं, आहे का नाही. माणूस जिद्दीला पेटला असला पाहिजे. कशाला पेटला पाहिजे? जिद्दीला पेटला असेल. अशक्य असे या दुनियेत काही नाही राहू, काहीच नाही. प्रत्येक प्राण्याला प्रत्येकाकडे कॅपॅसिटी असतात. त्यांना काय ट्रेनिंग किंवा अभ्यासाचं शिक्षण दिलं जात नाही. ते आपोआप शिकतात. त्यांना माहित आहे माझ्या अंगातच ते गुण आहेत. आपल्यालाच काय सांगावं लागतं तुझ्या अंगात आहे काय माहित काय नाही. की बाबा हात नसलेल्या व्हिडिओला पाळतोय, पाय नसलेल्या व्हिडिओला पाळतोय आणि ते कळतंय कसं, ते सक्सेस झालं कसं, एक पाय घेऊन शिखरावर चढलं कसं, मग ते पोरं मोटिवेट होतात. मग जर पाय नसणार तर चढू शकतो तर आपण 2 पायावर पण दमलो, आपण ट्रान्स आले का अंगात तुमच्या येणारी नाही, जिद्द नाही. म्हणून दुसरी गोष्ट साऱ्यांनी काय सांगितली की मी जे काम करतोय त्यातनं समाधान मिळावं. आणि नॉलेज घेतल्यानंतर तुमचं फार्मास्युटिकल ज्या वेळेला तुम्ही काम करताना तुम्ही 100% समाधान मिळतो. 3-4 जॉब सोडल्यानंतर हा जॉब समाधान मिळतो, या जॉब मध्ये मी कंटिन्यू राहिलो, त्या जॉबला समाधान दिलं नसतं. पैसा कुणीही कमवते, पैशासाठी अजिबात नोकरी आणि पैशासाठी शिक्षण घेऊ नका. त्या नॉलेजवर जगण्यासाठी आपल्याला शिक्षण घ्या. नॉलेज मिळालं ना तुम्ही बिंदास जगू शकता. सगळ्यात महागडीची म्हणजे कोण आहे? नॉलेज आहे. म्हणून मोबाईल जरी वापरायचा असेल तुम्हाला तर तो अभ्यासासाठी वापरा. व्यसन त्याचं कसं लागतंय, मग अभ्यासाचं काय लागत नाही. अभ्यास लय खराब आहे, मोबाईल पाहण्यात चांगला. हे कुणी ठरवलंय? आपण ठरवलंय. आपलं ऍडल्सन्स आहे, आपण माहित आहे ना, वाढतं वय आहे. नको त्या गोष्टी चांगल्या वाटतात, चांगल्या गोष्टी लय भयानक खराब मध्ये तलवार ठेवली वाटते गळ्यावर आपल्या. पुस्तक काढलं की, पेपर आले की, एक्झाम आली की, एक्झामला जो मुलगा फुल पावर न जातो, कधी एक्झाम येते बघतो, अशा पोरांना कोणी चालू शकत नाही. काहीच न येणारे निगंड बाळगायचा नाही. काहीच न येणारा विद्यार्थी तुमच्या पुढे आहे. काहीच 12वी सायन्सला काहीच न येणारा तुम्हाला समथिंग आहे. मी काही जाहिरात करत नाही, मुद्दामून पाठवते सर मी फोटो काढून. आणि खरंच आहे, सगळ्यात धड न येणारा, सायन्सला घाबरणारा, इंग्लिशला भाव करणारा असं काय संबंध नाही. एखाद्या ह्याच्यामध्ये एकदम विचित्र घुसा की जेणेकरून आपल्याला कोण अडवणार नाही. आपली पावर आता आपण आहे. तरुण पिढीनं चांगल्या पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये घुसलं पाहिजे, निगेटिव्ह ह्याच्यात घुसू नका. मागे मी सांगतो ह्याच वयात तुम्हाला व्यसन लागतात, ह्याच वयात दरोडा लागतात, ह्याच वयात खून करता, ह्याच वयात आतेवाईट होता. त्याच्यापेक्षा ह्या वयामध्ये तुम्ही काय करा, काहीतरी देणेगिरी बना, चांगलं बना. जगायला हवा करायला येते. कशावर? शिक्षणावर, बाहेर हवा करायला येते. त्यामुळे चोऱ्या करून करोडपती झालं नाही कोण. लक्षात ठेवा, खून करून डॉन कोण झालं नाही. परंतु पोरांना शिकून जगावर राज्य गाजवणारे म्हणजे राज्य गाजवणारे लोक तुम्हाला आज पण बघायला मिळतात. चांगलं करायचं, निगेटिव्ह डिलीट करायला शिका. चांगल्या सवयी ह्या लवकर लावा आणि घाण सवयी जमल तेवढ्या लवकर सोडून द्या. तर तुमचं पुढे जाऊन काहीतरी या कॉम्पिटिशन मध्ये चांगलं होईल. तुम्हाला वाटलं उद्योग करावं, तुम्हाला वाटलं मेडिकल टाकावे, तुम्हाला वाटलं नाही नाही मी एखादं काहीतरी मोठं होलसेलर बनेन, हे असली आताच नका. हम करेगा तम करेगा हे स्वप्न नको आहे. कागदी ज्ञान चांगलं नाही. फुलं वर्कआउट मध्ये राहा. जास्त बोलायला मी तुम्हाला कंटिन्यू आहे माझ्या लेक्चरला. आजचं इंडक्शन वेलकम हे जे आहे चेतना फाउंडेशन मध्ये नेहमी सरांना मी सांगत असतो की सर या पोरांना आता मी बसले मला चांगले शिक्षण द्या, स्टेबल द्या आणि पोरांना तिथं फक्त जास्त चांगली माहिती पोरं व्हायला गेली. तिथं काही लगेच आणा काही कसं बी शिकायला काही होणार नाही. आणि त्याच्यामुळं चेतना फाउंडेशन मध्ये जाणारा प्रत्येक पोरा गर्वाने व्हायला जावा, काहीतरी नॉलेज घेऊन जावा. याची जबाबदारी संस्था लेवलला आम्ही 100% देईल. तुम्हाला जमत तेवढं चांगल्या गोष्टी, चांगले इन्फ्रास्ट्रक्चर, चांगला असतात संस्था लेवलला तुम्हाला असं सांगतो आणि माझे 2 शब्द